अझरबैजानच्या अक्ताऊमध्ये प्रवासी विमान कोसळलंय। अझरबैजानवरून हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन रशियाला जात होतं, मात्र अक्ताऊ विमानतळाजवळच हे विमान कोसळलंय। नवीन वर्षानिमित्त सध्या पर्यटक प्रवासाला निघालेली आहेत आणि त्यामुळे या विमान दुर्घटनेत मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। तर या विमान अपघाताची दृश्य आपण बघतोय, कशा पद्धतीने हे विमान कोसळलं आणि ही दुर्घटना घडलेली आहे। अझरबैजानमधून ही मोठी बातमी समोर येते, कशा पद्धतीने हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। रशियाला जाणारे हे विमान होतं आणि या विमानात 72 प्रवासी असल्याचं समोर आलेलं आहे आणि या विमान दुर्घटनेमध्ये मोठी जीवितहानी झाल्याची भीती आता व्यक्त केली जाते। कझाकिस्तानमध्ये विमान कोसळल्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। अत्यंत मोठी अशी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। रशियाला जाणारे हे विमान होतं आणि हे विमान कोसळलं आणि या विमानात तब्बल 72 प्रवासी होते। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। हत्या करण्याआधी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आणि या प्रकरणात पोलिसांनी नराधम विशाल गवळीला आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीलाही बेड्या ठोकल्यात। मुख्य आरोपी विशाल गवळी आपल्या बायकोच्या गावी लपून बसला होता। आरोपीच्या पत्नीनेच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती, तर मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात। विशाल गवळीला फासावर लटकवण्याची मागणी देखील आता कल्याणच्या नागरिकांनी केली आहे। कल्याण पूर्वेत घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण कल्याण शहर नव्हेच तर आजूबाजूचा परिसर देखील हादरून गेला आहे। नागरिकांमध्ये प्रचंड तीव्र अशी संतापाची लाट पसरली आहे। कल्याण पूर्वेत 13 वर्षीय मुलगी अल्पवयीन मुलगी ही बेपत्ता होती। या संदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली होती। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी या मुलीचा मृतदेह कल्याण जवळीलच बापगाव परिसरात आढळला, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त करत आज नागरिकांनी देखील कल्याण पूर्वेत निषेध मोर्चा काढला होता। हा तोंडावर काळ्या फिती लावून मोर्चा काढला होता। नागरिकांमधून देखील तीव्र संताप व्यक्त करण्यात होता। एकंदरीतच या प्रकरणाचा आता उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं। या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या दोन्ही आरोपींना, या गुन्ह्यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्यायव्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं। कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनांपैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात। समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती, मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल। तो प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत। तर आपण बघतोय कल्याणचा नराधम विशाल गवळी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। विशाल गवळी विरोधात याआधीही विनयभंगाचे 4 गुन्हे दाखल आहेत। विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचं समोर आलंय। तर विशाल गवळीची आतापर्यंत 3 लग्न, सध्या तिसऱ्या बायकोसोबत तो राहतोय। मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिसऱ्या पत्नीनेच मदत केल्याचं समोर आलंय। तर पत्नीच्या गावी लपलेल्या विशाल गवळीला पत्नीसह आता बेड्या ठोकण्यात आल्यात। आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। मुंबई भाजप कोर कमिटीची आज दुपारी बैठक आहे। आगामी महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व असणार आहे आणि त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्षपदी आशिष शेलारांची वर्णी लागल्यानं मुंबई अध्यक्ष लवकरच बदली होणार आहे। बीड जिल्ह्यातील परिस्थिती राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी आहे। बीड आणि परभणीच्या घटनांवरून खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात असंही त्यांना म्हटलंय।
1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवरे आणि भावांना बेवडे बनवणार का? अजित पवारांच्या विधानावर राऊतांनी महायुती सरकारला खडे बोल सुनावले. तसंच हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे असंही राऊत म्हणाले. महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असं अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करतात आणि यामुळे सरकार बदनाम होत आहे अशी थेट तक्रार शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे. या संदर्भात तक्रारीचं पत्रही त्यांनी थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना पाठवलंय. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेत असा आरोप शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेला आहे. केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईन असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीमध्ये कोणालाच आता सरकार विरोधात लढायची हिंमत नसल्याची प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. तसंच लढणं रक्तात असावं लागतं आणि जयंत पाटील देखील लढू शकणार नसल्याचं म्हणत जयंत पाटलांना टोला लगावलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद लुटणार आहेत. बीडमध्ये 28 तारखेला सर्वपक्षीयांचा मोर्चा असणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आले आणि मोर्चात शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. राज्यात आता दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मद्य विक्रीचे परवाने नव्याने देण्यासाठी सुरू करण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांसमोर मांडलाय आणि या प्रस्तावावर अर्थमंत्री काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत आणि यावेळी त्यांनी कुणाचा बापही आला तरी देशमुख हत्या प्रकरण दबू शकणार नाही असा इशारा दिलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आलेत. उद्या ते परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत तर 28 डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. आणि आता बघूयात आताची सगळ्यात मोठी बातमी. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे शहराबाबत मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पुण्यात दुसरी महापालिका निर्माण करण्याची गरज असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली आहे. PMRDA ही काही महानगरपालिका नसते, ती विकास करणारी यंत्रणा असते. महानगरपालिका ही महानगरपालिकाच असते. त्याच्यामध्ये लोकांनी निवडून यायचं असतं, लोकांचे प्रश्न मांडायचे असतात आणि त्यामुळे 2 महानगरपालिका करायला पर्याय नाही. पण त्याचं खूप मोठ्या एजन्सीला काम देऊन स्वरूप तयार करायला लागेल. बघूयात पुढची मोठी बातमी. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनाची नूतनीकरण केलं जात आहे आणि सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसत आहेत. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी. नवीन मंत्रिमंडळाच्या नवीन मंत्र्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण किंवा त्याचं कामकाज जे आहे ते मंत्रालयात सुरू झालेलं आहे. आपण 6व्या मजल्यावर आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकता की कामकाज जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की नवीन सरकार आलेलं आहे, जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे, दालनांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा अशा पद्धतीनं कामकाज जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांना दालनं कुठे द्यायची याच्या संदर्भातलं वेगवेगळी चर्चा सुरू झाली. कारण की जास्त मंत्री असल्यामुळे दालनांची समजा काही तुटवडासुद्धा दिसून आला. तरीसुद्धा काहींना विधानभवनाच्या परिसरामध्ये दालनं देण्यात आलेली आणि ही दृश्य जी बघू शकतात की कपाट असतील, टेबल असतील किंवा फायलांची आवरासावर असतील, ही मंत्रालयामध्ये आता सुरू झालेली लगबग. कारण की आता काही मंत्री ज्यांचे दालनं जी आहे ती तयार नाही आहेत, ती दालनं तयार केली जात आहेत आणि ज्यांची दालनं तयार आहेत ते पदभार घेताना दिसत आहेत. कॅमेरामन प्रवीणसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. आणि यानंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा.
गोव्यात मध्यरात्री चर्चमध्ये खास प्रार्थना करून नाताळची सुरुवात करण्यात आली आहे आणि आता गोव्यामध्ये नव्या वर्षांपर्यंत नाताळची धूम असणार आहे. गोव्यातील घरं येशू जन्माच्या देखाव्यांनी सजली आहेत. ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेशन जोरात होणार आहे, कारण आज आणि 31 डिसेंबर पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आले. रायगडमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली आणि यावेळी चर्चवर विद्युत रोषणाई तसंच सजावट करण्यात आली आहे. सोलापुरात मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आलाय. शहरातील 7 रस्ता परिसरातील फर्स्ट ख्रिस्ट चर्चला ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली आणि यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. नाताळ सण आणि 31च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेतीबंदर, समुद्रकिनारी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली, तर बार, पब यांनी ठरवून दिलेल्या वेळेचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली. देशभरातून पर्यटक निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी इथं दाखल झालेत. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जातं आणि त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल हाऊसफुल झाली आहेत. नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झालंय. देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत. लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वर मंदिरात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांग लागल्यात आणि त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर फुलून गेलाय. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात. 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावात येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीच्या रात्री 9 पर्यंत मंदिर समाधी दर्शनासाठी खुली राहतील. रत्नागिरीत नाताळ सुट्टीत पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिली. गणपतीपुळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली असून परिसर फुलून गेलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्यात दाखल झालेत. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती आणि या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतला. बारामतीत टिपू सुलतान आणि मौलाना आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून टिपू सुलतान, मौलाना आझाद आणि संविधानाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव येथील खंडोबा यात्रेची तयारी पूर्ण झाली. 29 डिसेंबरपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेला 400 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या यात्रेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत आहे. आणि यानंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी. आवक वाढल्याने अमरावतीच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर कोसळलेत. सध्या फुलकोबीला 8 रुपये तर वांग्याला 10 रुपये तर टोमॅटो 20 रुपये प्रति किलो भाव मिळतोय. सर्वच भाजीपाल्याचे दर 50% घसरलेत आणि त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाहीये. त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडलाय. आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर खटारे यांनी.
बाजारपेठेमध्ये हिरव्या भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संपूर्ण भाज्यांचे दर जे आहे ते कमी झाले. सध्या मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जे भाज्यांचे जे दर आहे ते कमी झालेले आहे. साधारणतः 10 रुपये किलोप्रमाणे संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी मंडीमध्ये विकल्या जात आहे. ही संपूर्ण विदर्भातली सर्वात मोठी अमरावतीची भाजीची बाजारपेठ आहे आणि या ठिकाणाहून जर बघितलं तर दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आपल्यासोबत काही व्यापारीसुद्धा आहे. तर काय सांगाल, काय भाव आजचे? आजचे जसे फुलगोबी 10 रुपये किलो, 5 ते 10 रुपये किलो, पत्तागोबी 5-10 रुपये किलो, टमाटे 10-15 रुपये किलो, सगळ्या मालाची आवक वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही आहे. सर्व जास्त आवक वाढल्यामुळे इथे दर एकदम घसरलेले आहे. भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो आहे. मात्र बघितलं तर संपूर्ण जे दर आहे ते दर आता 10 रुपये किलोवर येऊन ठेपलेले आहे. अमर घटारे, साम TV, अमरावती. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान, कारण वर्ध्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला महागात पडलंय. 900 रुपयांचा ड्रेस खरेदी करताना महिलेला तब्बल 1 लाखांचा फटका बसलाय. पाहूया नेमकं काय घडलंय ते. 900 रुपयांचा ड्रेस 1 लाखाला पडला. ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेला गंडा. बँक अकाउंट मधील लाखभर रुपये गायब. सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी वाढली आहे. 2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत. केवळ मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्यात. ऑनलाईन शॉपिंग साईटची संख्या वाढली आहे. तुम्ही पण डिस्काउंटला भुलून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. आम्ही असं का म्हणतोय, त्यासाठी वर्ध्यातली ही घटना पहा. म्हसाळा इथं राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांनी एका ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्यानं त्यांनी तो परत केला. त्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. तिथूनच त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली. तर त्या ॲमेझॉनवर गेले असता कस्टमर केअरचा नंबर घेतला असता त्यांनी. ते एक नंबर दिला आणि व्हॉट्सअपवर जायला सांगितलं. व्हॉट्सअपवर गेले असता त्यांनी APK फाईल डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1 लाख रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्याल ते देखील पाहूयात. सुरक्षित वेबसाईटवरून खरेदी करा. वेबसाईटवर कधीही तुमचं पेमेंट किंवा डिटेल्स सेव्ह करू नका. वस्तूवरील गॅरंटी आणि वॉरंटी नक्की पहा. वस्तू रिफंडचे नियम तपासून घ्या. कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करताना सतर्क रहा. कस्टमर केअरचा अधिकृत नंबर असल्याची खात्री करा. बँकेचे डिटेल्स, OTP, पिन, पासवर्ड शेअर करू नका. वर्षभर कोणत्या तरी निमित्तानं शॉपिंग साईटवर आकर्षित योजना असतात. ब्रँडेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळं ग्राहकांना भुरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा. चेतन व्यास, साम TV न्यूज, वर्धा.